क्लास 6चा प्रॅक्टिस सेट 32 मधला क्वेश्चन नंबर 5 बघणार आहे आपण. ओके. इंद्रजीत बॉट 10 रेफ्रिजरेटर. टोटल किती घेतलेत फ्रीज? 10. किती रुपयाला? 12,000 ईच. म्हणजे एका फ्रीजची किंमत 12,000 आहे. तर पहिला 10ची काढायला पाहिजे. त्यामुळे आपण काय सांगितलंय? गिवन इन्फॉर्मेशन इंद्रजीत बॉट 10 रेफ्रिजरेटर. आता एकाची किंमत किती सांगितली आहे? 1 रेफ्रिजरेटर रुपीज 12,000. तर आपल्याला टोटल किती काढली पाहिजे? 10 फ्रीजची व्हॅल्यू. सो 12,000 मल्टिप्लाय बाय 10. 10 का केलं लक्षात आलंय? कारण टोटल फ्रीज किती आहेत आपल्याकडं? 10. सो हा गुणाकार पण सोपा आहे. 12 म्हणजे 12. मी मागच्या वेळेस सांगितले गुणाकार करताना जर 0 असेल तर पहिला नंबरने मल्टिप्लाय करून घ्यायचं. आणि किती 0 आहे? 1 2 3 4. 1 2 3 4. मिळाली का व्हॅल्यू लगेच? ओके. ही झाली कॉस्ट प्राइस. अजून झालेली नाही आहे. तर टोटल प्राइस किती झाली 10 फ्रीजची? रुपीज 1,20,000. ओके. आता ह्यासाठी ट्रान्सपोर्ट खर्च पण लागला. मी नेहमी सांगते की ट्रान्सपोर्ट खर्च हा यामध्ये ॲड करायचा कॉस्ट प्राइसमध्ये 5,000. सो ट्रान्सपोर्ट रुपीज 5,000. नंबर्स लिहिता. तर कॉस्ट व्हॅल्यू आपल्याला 10 फ्रीजची मिळालेली आहे 1,20,000. त्यामध्ये ट्रान्सपोर्ट ॲड करायचे कारण तो फ्रीज आपल्या इथंपर्यंत आणण्यासाठी खर्च लागला आहे. म्हणजे ते कॉस्ट प्राइसमध्ये जातं. जर ह्याची ॲडिशन केली तर आपल्याला आन्सर काय मिळेल? 5 to 1,25,000 रुपीज. हे काय मिळाली आपल्याला? कॉस्ट प्राइस. आता मागचा जर क्वेश्चन बघितला तर त्याप्रमाणेच ह्यामध्ये पण सांगितलेलं आहे की प्रॉफिट किती पाहिजे. ओके. तर प्रॉफिट किती पाहिजे? 20,000. त्यांनी आधीच तसं सांगितलेलं आहे त्यांची रिक्वायरमेंट की त्यांना 20,000 प्रॉफिट करायचा आहे हे फ्रीज विकून. तर एका फ्रीजची आपल्याला सेलिंग प्राइस काढली पाहिजे. म्हणजे तो एक फ्रीज कितीला विकल्यावर आपल्याला 20,000 प्रॉफिट होणार आहे. ठीक आहे. तर काय करावे लागेल? ही जी कॉस्ट प्राइस आली त्यामध्ये प्रॉफिट ॲड करायचं आहे. कॉस्ट प्राइस किती आले? 1,25,000. आणि प्रॉफिट किती पाहिजे? 20,000. ओके. तर ह्याची ॲडिशन केली तर किती येईल? 1,45,000. ओके. तर आता आपल्याला सेलिंग प्राइस काढायची आहे. म्हणजे काय करायचं आहे? मागच्या क्वेश्चनमध्ये सांगितलेलं जी आपण प्रॉफिट ॲड करून व्हॅल्यू आलेली आहे 1,45,000 डिवायडेड बाय 10. आता 10ने का डिवाइड केलं? कारण टोटल फ्रीज किती आहेत आपले? 10. ओके. तर हा भागाकार खूप सोपा आहे. हा 0 आणि हा 0 कॅन्सल केला ऑटोमॅटिकली आपल्याला आन्सर मिळतं रुपीज 14,500. म्हणजे 1 रेफ्रिजरेटर सेलिंग प्राइस रुपीज 14,500. जर एवढ्या किमतीला एक फ्रीज विकला
तर प्रॉफिट ऑटोमॅटिकली 20,000 मिळणार आहे. लक्षात आलं आहे? प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस केल्यानंतर खूप सोपं जातं. बघितल्यावर हे अवघड वाटतंय, पण जेव्हा प्रॅक्टिस कराल कंटिन्युअसली त्यावेळी सोपं जाईल.